हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं जी के स्टार मराठीवर। आज आपण संविधान आणि संविधान सभेवर आधारित महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे प्रश्न हे असणार आहेत। याआधीही आपण 2 पार्ट या टॉपिकवर बनवले आहेत। जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघा आणि यापुढेही स्पर्धा प्रश्नाचे व्हिडिओ मी येत राहणार आहे, म्हणून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। चला तर मग सुरू करूया। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, संसदेतील कामकाज कोणत्या भाषेतून चालवण्यात येते? तर संसदेतील कामकाज हे ए आणि बी म्हणजे इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषेतून चालवण्यात येते, म्हणून ऑप्शन सी हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे। तर कलम 120 नुसार संसदेतील कामकाज हिंदीतून किंवा इंग्रजीतून चालवण्यात येईल, मात्र पीठासीन अधिकारी कोणत्याही सदस्यास त्याच्या मातृभाषेतून बोलण्याची संमती देऊ शकतात। म्हणजे संसदेतील कामकाज कोणत्या भाषेतून चालवले जाते? हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेतून चालवले जाते। पुढचा प्रश्न आहे, संविधान सभेत उद्देश पत्रिका कोणी मांडली? तर संविधान सभेत उद्देश पत्रिका ही पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडली होती, म्हणून ऑप्शन सी हे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे। 13 डिसेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत उद्देश पत्रिका मांडली। तिच्यामध्ये घटनात्मक संरचनेची मूल तत्त्वे व तत्त्वज्ञान देण्यात आलेले होते आणि 22 जानेवारी 1947 रोजी संविधान सभेने तिचा स्वीकार केला। तर कोणी मांडली होती संविधान सभेत उद्देश पत्रिका? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी। पुढचा प्रश्न आहे, भारताने घटनादुरुस्तीची पद्धत कोणत्या देशाकडून घेतली आहे? तर भारताने घटनादुरुस्तीची पद्धत ही दक्षिण आफ्रिकेकडून घेतली आहे, म्हणून ऑप्शन सी या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे। कोणत्याही लिखित घटनेप्रमाणे भारताच्या राज्यघटनेतील बदलत्या परिस्थितीला व गरजांना अनुरूप असे बदल दुरुस्ती घटनेत करण्याची तरतूद करण्यात आली आहे, मात्र भारतातील घटनादुरुस्तीची पद्धत ब्रिटन इतकी सोपी नाही आणि USA इतकी अवघडही नाही। तर आपण कोणत्या देशातून घेतली आहे घटनादुरुस्तीची पद्धत? दक्षिण आफ्रिकेकडून घेतली आहे। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या कलमात भारताचे वर्णन संघराज्य न करता राज्यांचा संघ असे करण्यात आले आहे? 104 नंबरच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए। कलम 1 मध्ये भारताचे वर्णन संघराज्य न करता राज्याचा संघ असे करण्यात आले आहे। तर भारताच्या घटनेमध्ये संघराज्य व्यवस्थेची अनेक वैशिष्ट्ये असतानाही भारताचे वर्णन संघराज्य असे न करता राज्याचे संघ असे करण्यात आले। डॉक्टर आंबेडकर यांच्या मते संघराज्य या शब्दाऐवजी राज्यांचा संघ या शब्दाचा वापर करण्यामागे 2 कारणे आहेत। ती कारणे आपण बघूया। तर पहिले कारण आहे, भारताचे संघराज्य अमेरिकन संघराज्याप्रमाणे घटक राज्यातील कराराद्वारे निर्माण झालेले नाहीत, आणि दुसरं कारण असू शकतं, घटक राज्याला संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार नाही। यामुळे भारताचे वर्णन संघराज्य न करता राज्यांचा संघ असे करण्यात आले आहे। तर कोणत्या कलमामध्ये असं वर्णन केले आहे? कलम 1 मध्ये। पुढचा प्रश्न आहे, मंत्रिमंडळामध्ये किती प्रकारचे मंत्री असतात? कोणत्याही मंत्रिमंडळामध्ये 3 प्रकारचे मंत्री असतात, म्हणून या प्रश्नाचं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन ए। मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि उपमंत्री अशा 3 प्रकारचे मंत्री असतात। पुढचा प्रश्न आहे, मंत्रिमंडळामध्ये कोणाचा समावेश होतो? तर मंत्रिमंडळामध्ये मंत्री आणि पंतप्रधान यांचा समावेश होतो, म्हणून करेक्ट आन्सर काय असेल? ऑप्शन सी ए आणि बी। मंत्रिमंडळामध्ये पंतप्रधान आणि मंत्र्यांचा समावेश होतो। पंतप्रधान मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात व या नात्याने देशातील सर्वोत्कृष्ट शासकीय प्राधिकार त्यांच्या हातात असतात। तर कोणाचा समावेश होतो मंत्रिमंडळामध्ये? मंत्री आणि पंतप्रधान। पुढचा प्रश्न आहे, कलम 17 कशाशी संबंधित आहे? तर कलम 17 हे अस्पृश्यता नष्ट करणे याच्याशी संबंधित आहे। भारतीय घटनेतील मूलभूत हक्कांपैकी कलम 14 ते 18 या कलमात समानतेचा हक्क देण्यात आलेला आहे। त्यानुसार कलम 17 अस्पृश्यता नष्ट करण्याच्या संदर्भात आहे। तर कलम 17 कशाशी संबंधित आहे? अस्पृश्यता नष्ट करण्याच्या संबंधित आहे। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी संविधान सभेचे सदस्य कोण नव्हते? तर खालीलपैकी महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिन्ना हे दोन्ही संविधान सभेचे सदस्य नव्हते, म्हणून करेक्ट आन्सर काय होईल? ऑप्शन सी ए आणि बी। 1946 मध्ये संविधान सभा जरी प्रत्यक्ष प्रौढ मतदानाच्या आधारावर निवडण्यात आली नाही, तरी भारतीय समाजाच्या सर्व गटांना तिच्यात प्रतिनिधित्व मिळाले। हिंदू, मुस्लिम, शीख, पारशी, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला इत्यादी सर्वांना मिळाले।
प्रतिनिधित्व आपल्या संविधान सभेमध्ये. महात्मा गांधी व मोहम्मद अलीजींना वगळता तत्कालीन भारतातील जवळजवळ सर्व प्रमुख महत्त्वाचे अनुभवी व्यक्तिमत्व संविधान सभेचे सदस्य होते. आणि कोण नव्हते तर महात्मा गांधी आणि मोहम्मद अलीजींना नव्हते. पुढचा प्रश्न आहे, संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम मांडण्याचे श्रेय कोणाला जाते? तर मानवेंद्रनाथ रॉय यांना संविधान सभेची कल्पना मांडण्याचे श्रेय जाते. ते 1934मध्ये भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम मांडण्याचे श्रेय मानवेंद्रनाथ रॉय यांना दिले जाते. मानवेंद्रनाथ रॉय हे भारतातील साम्यवादी चळवळीचे अग्रणी होते. पुढचा प्रश्न आहे, भारताने संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त बैठक कोणत्या देशाकडून घेतले आहे? भारताच्या संसदेमध्ये दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकी होतील हे कोणत्या देशाकडून घेण्यात आलं आहे? तर हे ऑस्ट्रेलिया या देशाकडून घेण्यात आलं आहे. म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, ऑस्ट्रेलिया. एखादे सामान्य किंवा वित्तीय विधेयक पारित करतेवेळी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मतभेद निर्माण झाल्यास राष्ट्रपती दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलावू शकतात. तर हे कोणत्या देशातून घेण्यात आलं आहे? ऑस्ट्रेलिया या देशाकडून घेण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न आहे 111 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय संविधान कधी लागू करण्यात आले? तर भारतीय संविधान हे 26 जानेवारी 1950ला लागू करण्यात आले. म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला. भारत देश प्रजासत्ताक देश म्हणून अस्तित्वात आला. तर कधी स्वीकार करण्यात आला? 26 जानेवारी 1950. पुढचा प्रश्न आहे, संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन ए, सच्चिदानंद सिन्हा हे संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष होते. 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समिती गठीत करण्यात आली. सच्चिदानंद सिन्हा या समितीचे हंगामी अध्यक्ष होते. पुढे 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद या समितीचे अध्यक्ष झाले. तर हंगामी अध्यक्ष कोण होते? सच्चिदानंद सिन्हा. आणि नंतर अध्यक्ष झाले डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 113 नंबरचा प्रश्न आहे, संविधान दिवस कधी साजरा केला जातो? तर संविधान दिवस हा दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. 26 नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कारण 26 नोव्हेंबर 1949 रोजी संसदेत संविधानाला मान्यता देण्यात आली होती. 14 नंबरचा प्रश्न आहे, संविधान सभेने भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत कधी स्वीकृत केले? तर संविधानाने 24 जानेवारी 1950ला भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगीत स्वीकृत केले होते. म्हणून करेक्ट आन्सर काय? ऑप्शन बी. 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेने भारताचा राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला. त्याची डिझाईन आंध्र प्रदेशचे पिंगली वेंकय्या यांनी तयार केले होते. कोणी तयार केले होते राष्ट्रीय ध्वजाचे डिझाईन? पिंगली वेंकय्या यांनी तयार केले होते. 26 जानेवारी 1930 डिसेंबरच्या 1929 काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनातील पूर्ण स्वराज्य ठरावानुसार हा दिवस भारताचा प्रथम स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला होता. तर कधी स्वीकार करण्यात आला राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत? 24 जानेवारी 1950. पुढचा प्रश्न आहे, भारताचे सर्वोच्च न्यायालय कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? ऑप्शन ए, 28 जानेवारी 1950ला भारताचे सर्वोच्च न्यायालय अस्तित्वात आले. सर्वोच्च न्यायालयाने 1935च्या कायद्याद्वारे स्थापन करण्यात आलेल्या फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची जागा घेतली आणि अस्तित्वात कधी आले? 28 जानेवारी 1950ला. न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर न्यायाधीशाची संख्या ठरवण्याचा अधिकार हा संसदेला असतो. म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. कलम 124 अन्वये भारताचे एक सर्वोच्च न्यायालय असेल ज्यामध्ये एक सरन्यायाधीश आणि अन्य न्यायाधीश असतील. घटनेने अन्य न्यायाधीशांची संख्या किती असावी हे ठरवण्याचा अधिकार कोणाला दिलेला आहे? संसदेला दिलेला आहे. म्हणून न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार संसदेला असतो. 117 नंबरचा प्रश्न आहे, न्यायाधीश आपले पद वयाची किती वर्षे पूर्ण होईपर्यंत धारण करतात? तर ऑप्शन ए, 65 वर्षे हे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. न्यायाधीश आपले पद वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत धारण करतात. घटनेने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांचा पदावधी निश्चित केलेला नाही तरीसुद्धा आपले वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत ते धारण करतात. पुढचा प्रश्न आहे, पंचायत राज पद्धती भारतात सर्वात प्रथम कोणत्या राज्यात सुरू झाली?
तर पंचायत राज पद्धती ही भारतात सर्वप्रथम राजस्थान या ठिकाणी सुरू झाली, म्हणून ऑप्शन डी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. केंद्र सरकार, राष्ट्रीय विकास परिषद आणि राष्ट्रीय स्थानिक शासन परिषदेने बलवंतराय मेहता समितीच्या शिफारसी 1958मध्ये स्वीकारल्या. राजस्थान या राज्याने देशात सर्वप्रथम लोकशाही विकेंद्रीकरणाची संकल्पना स्वीकारली. पंचायत राज पद्धती कोणत्या राज्यात प्रथम सुरू झाली? तर राजस्थान. पुढचा प्रश्न आहे, भारतीय घटनेत मूलभूत कर्तव्ये किती दिलेली आहेत? भारतीय घटनेमध्ये 11 मूलभूत कर्तव्ये दिली आहेत, म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. सुरुवातीला 1976मध्ये मूलभूत कर्तव्यांची संख्या किती होती? 10 होती. शिक्षण विषयक 11वे मूलभूत कर्तव्य जोडण्यात आले, ते नंतर जोडण्यात आले. तर सुरुवातीला किती होते? 10 कर्तव्य होते आणि आता 11 मूलभूत कर्तव्ये भारतीय घटनेत दिलेली आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारताचे मॅग्ना कार्टा कशाला संबोधले जाते? तर आपले जे मूलभूत हक्क असतात त्याला भारताचे मॅग्ना कार्टा संबोधले जाते. ऑप्शन बी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. भारताच्या राज्यघटनेतील भाग 3 मध्ये मूलभूत हक्कांची एक मोठी आणि सर्वसमावेशक यादी देण्यात आली आहे. लोकशाही देशांमधील व्यक्तींना काही मूलभूत हक्क प्रदान केले जातात. त्यांचे संरक्षण देशातील न्यायव्यवस्थेमार्फत केले जाते. म्हणून भाग 3 मधील मूलभूत हक्कांना भारताची मॅग्ना कार्टा असे संबोधले जाते. कशाला म्हणतात भारताची मॅग्ना कार्टा? मूलभूत हक्कांना. आणि हे संविधानाच्या भाग 3 मध्ये मूलभूत हक्क दिलेले आहेत. 121 नंबरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात राष्ट्रपती कोणते कलम वगळता इतर सर्व मूलभूत हक्क स्थगित करू शकतात? ऑप्शन सी ए आणि बी हे दोन्ही करेक्ट असणार आहे. कलम 21 आणि 20 हे दोन्ही कलम वगळता इतर सर्व मूलभूत हक्क आणीबाणीच्या काळात राष्ट्रपती स्थगित करू शकतात. मूलभूत हक्कातील स्वातंत्र्याच्या हक्कामधील 20 आणि 21 हे कलम राष्ट्रीय आणीबाणीच्या दरम्यान स्थगित होत नाही. कलम 21 हे जीवन व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण हे 2 हक्क स्थगित होत नाहीत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी मूलभूत कर्तव्य कोणते? तर ऑप्शन बी घटनेचे पालन करणे व त्यांचे आदर्श, संस्था, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत यांचा आदर करणे हे मूलभूत कर्तव्य आहेत. म्हणून करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन बी. समाजाचा घटक या नात्याने व्यक्तीला जसे हक्क प्राप्त होतात त्याप्रमाणे व्यक्तीने समाजासाठी काही जबाबदाऱ्या पार पाडणे हे अपेक्षित असते. म्हणून घटनेचे पालन करणे, त्यांचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे हे आपली मूलभूत कर्तव्य आहे. 123 नंबरचा प्रश्न आहे, 42व्या घटनादुरुस्तीने भारताच्या घटनेत कोणत्या घटकांचा समावेश करण्यात आला? तर 42व्या घटनादुरुस्तीने मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. म्हणून करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन डी. भारताच्या मूळ घटनेत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला नव्हता. पुढे 1976मध्ये 42व्या घटनादुरुस्तीने घटनेला 10 मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट करण्यात आली. तर 42व्या घटनादुरुस्तीमध्ये कोणत्या घटकाचा समावेश करण्यात आला होता? तर मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला होता. 124 नंबरचा प्रश्न आहे, प्रस्ताविकेतील समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द कोणत्या घटनादुरुस्तीने टाकण्यात आले? तर ऑप्शन बी 42व्या घटनादुरुस्तीने समाजवादी, धर्मनिरपेक्षता आणि एकात्मता हे शब्द टाकण्यात आले. समाजवादी हा शब्द घटनेत केवळ प्रस्ताविकेत आढळतो, इतरत्र कुठेही आढळत नाही. मात्र घटनेत समाजवादाचा सार काही मार्गदर्शक तत्त्वांच्या रूपात आधीपासूनच आहे. धर्मनिरपेक्ष, भारताच्या धर्मनिरपेक्षतेबाबत असे म्हटले जाते की भारतातील राज्य धार्मिक नाही, अधार्मिक नाही, तसेच धर्मविरोधी सुद्धा नाही. म्हणजेच भारतात कोणताही राज्य धर्म नसेल. भारतीय राज्य कोणत्याही विशिष्ट धर्मास सार्वजनिक निधीच्या साहाय्याने पुरस्कृत करणार नाही. प्रस्ताविकेला घटनेचे ओळखपत्र असे कोणी म्हटले आहे? नाना पालखीवाला यांनी प्रस्ताविकेला घटनेचे ओळखपत्र असे म्हटले आहे. म्हणून करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन सी. प्रस्ताविकात घटनेचा सारांश देण्यात येतो. नानी पालखीवाला यांनी प्रस्ताविकेला घटनेचे ओळखपत्र असे संबोधले आहे. 126 नंबरचा प्रश्न आहे, कलम 352 हे कोणत्या आणीबाणीशी संबंधित आहे? तर कलम 352 हे राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आहे. म्हणून करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन ए. युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र उठाव या कारणांवरून राष्ट्रीय आणीबाणी कलम 152 अंतर्गत लागू करण्यात येते. कोणत्या कोणत्या परिस्थितीमध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागू करता येते? युद्ध,
परकीय आक्रमण किंवा सशस्त्र उठाव या कारणांवरून लागू करण्यात येते. 127 नंबरचा प्रश्न आहे, कलम 356 हे कोणत्या आणीबाणीशी संबंधित आहे? तर ऑप्शन बी, घटक राज्यातील आणीबाणी ही कलम 356 हे संबंधित आहे. राज्यातील घटनात्मक यंत्रणा अपयशी ठरल्यास कलम 356 अंतर्गत घटक राज्यातील आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येते. आणीबाणीच्या काळात भारतातील संघराज्य व्यवस्था एकात्मक व्यवस्थेत परावर्तित होते, कारण घटक राज्यांचे अधिकार नष्ट होऊन ते केंद्र सरकारच्या हातात एकवटतात. तर कलम 356 कोणत्या आणीबाणीशी संबंधित आहे? घटक राज्यातील आणीबाणीशी. पुढचा प्रश्न आहे, कलम 365 अंतर्गत कोणती आणीबाणी लागू करण्यात येते? तर ऑप्शन बी, घटक राज्यातील आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट ही 365 अंतर्गत लागू करण्यात येते. केंद्राचे निर्देश पाळण्यास राज्य अपयशी ठरल्यास कलम 365 अंतर्गत घटक राज्यातील आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येते. शासन कारभार चालवणे अवघड बनण्याच्या स्थितीची कल्पना करून अशा आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणीबाणीची तरतूद केली आहे. तर 365 अंतर्गत कोणती आणीबाणी लागू करता येते? घटक राज्यातील आणीबाणी आणि राष्ट्रपती राजवट. 129 नंबरचा प्रश्न आहे, कलम 360 अंतर्गत कोणती आणीबाणी लागू करण्यात येते? तर कलम 360 अंतर्गत वित्तीय आणीबाणी लागू करण्यात येते. म्हणून करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन सी. भारताच्या वित्तीय स्थैर्याला धोका निर्माण झाल्यास 360 अंतर्गत वित्तीय आणीबाणी घोषित करण्यात येते. 130 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय घटनेत घटनादुरुस्तीची पद्धत कोणत्या कलमात देण्यात आली आहे? तर ऑप्शन डी, कलम 368 मध्ये घटनादुरुस्तीची पद्धत देण्यात आली आहे. भारताच्या घटनेत बदल करण्याच्या पद्धतीमध्ये ताठर तसेच लवचिक अशा दोन्ही पद्धतींचा समावेश होतो. घटनादुरुस्तीची पद्धत कलम 368 मध्ये देण्यात आली आहे. त्यामध्ये घटनादुरुस्तीच्या 2 पद्धती सांगण्यात आल्या आहेत. 131 नंबरचा प्रश्न आहे, संसदीय शासन व्यवस्थेत मंत्रिमंडळाची निवड कोणामार्फत केली जाते? तर ऑप्शन ए, कायदेमंडळामार्फत मंत्रिमंडळाची निवड केली जाते. संसदीय शासन व्यवस्थेत मंत्रिमंडळाची निवड कायदेमंडळाच्या सदस्यांकडून केली जाते व मंत्रिमंडळ कायदेमंडळाला जबाबदार असते. तर शासन व्यवस्थेत मंत्रिमंडळाची निवड कोणामार्फत केली जाते? कायदेमंडळामार्फत केली जाते. 132 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय घटनेने घटनादुरुस्ती पद्धत कोणत्या देशाकडून घेतली आहे? तर ऑप्शन सी, दक्षिण आफ्रिकेकडून भारतीय घटनेने घटनादुरुस्ती पद्धत घेतली आहे. भारताची घटना ताठरता व लवचिकतेच्या एकत्रीकरणाचे उत्तम उदाहरण आहे. घटनेची ताठरता किंवा लवचिकता घटनादुरुस्तीच्या पद्धतींच्या आधारावर ठरते. ताठर घटनेची घटनादुरुस्ती पद्धत अवघड असते, या उलट लवचिक घटनेची घटनादुरुस्ती पद्धत सोपी असते. तर कोणत्या देशाकडून घटनादुरुस्तीची पद्धत घेतली आहे? दक्षिण आफ्रिकेकडून. भारतीय घटनेने आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे हे कोणत्या देशाकडून स्वीकृत केले आहे? तर ऑप्शन ए, जर्मनी या देशाकडून भारतीय घटनेने आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे हे स्वीकृत केले आहे. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात राष्ट्रपती कलम 20 आणि 21 मधील हक्क वगळता इतर सर्व हक्क स्थगित करू शकतात. तसेच कलम 19 अंतर्गत उपलब्ध 6 मूलभूत स्वातंत्र्य युद्धे किंवा बाह्य आक्रमणांच्या आधारावर घोषित करण्यात आलेल्या आणीबाणी दरम्यानच स्थगित करता येतात. सशस्त्र उठाव या कारणाच्या आधारावर घोषित करण्यात आलेली जर आणीबाणी असेल तर ही स्वतंत्र स्थगित करता येत नाही. पुढचा प्रश्न बघूया, सार्वत्रिक प्रौढ मतदानाची पद्धत कोणत्या कलमात सांगितलेली आहे? तर ऑप्शन डी, कलम 326 मध्ये सार्वत्रिक प्रौढ मतदानाची पद्धत सांगितलेली आहे. भारताची लोकशाही एक व्यक्ती एक मत या तत्वावर कार्य करते. घटनेतील कलम 326 मध्ये सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या व्यवस्थेची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानुसार 18 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व प्रौढ व्यक्तींना जात, वंश, धर्म, लिंग, साक्षरता, संपत्ती यांचा विचार न करता लोकसभा व विधानसभाच्या निवडणुकांमध्ये मतदान करण्याचा हक्क देण्यात आलेला आहे. तर कोणत्या कलमात आहे प्रौढ मतदानाची? 135 नंबरचा प्रश्न आहे, कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मतदानाचे वय 21 वरून 18 वर्षे असे करण्यात आले आहे? ऑप्शन ए, 61वी घटनादुरुस्ती वरून मतदानाचे वय 21 वरून 18 करण्यात आले आहे. मतदानाचे किमान वय 61वी घटनादुरुस्ती कायदा 1988 नुसार 21हून 18 वर्षे करण्यात आले. भारताची घटना सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या पद्धतीद्वारे भारतात राजकीय समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करते.
136 नंबरचा प्रश्न आहे, मूलभूत कर्तव्यामध्ये 11वे कर्तव्य कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये टाकण्यात आले? तर 11वे कर्तव्य हे ऑप्शन बी 86वे घटना दुरुस्तीनुसार टाकण्यात आले. 86व्या घटना दुरुस्तीने 2002 मध्ये 11वे कर्तव्य टाकण्यात आले. मूलभूत कर्तव्ये न्याय प्रविष्ट नसली तरी नागरिकांना जाणीव करून देतात की हक्कांचा उपभोग घेत असताना देशाप्रती, समाजाप्रती व इतर नागरिकांप्रमाणे आपले काही कर्तव्य आहेत. 11वे कर्तव्य कोणत्या घटना दुरुस्तीने टाकण्यात आले? ऑप्शन बी 86व्या घटना दुरुस्तीने टाकण्यात. 137 नंबरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय आणीबाणी समाप्त करण्याचा ठराव कोणत्या सभेत पारित केला जातो? तर ऑप्शन सी लोकसभामध्ये राष्ट्रीय आणीबाणी समाप्त करण्याचा ठराव पारित केला जातो. आणि म्हणजेच राज्यसभेमार्फत केला जात नाही. कोणामार्फत केला जातो आणीबाणी समाप्त करण्याचा ठराव? लोकसभेमार्फत. 138 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? धन विधेयक दोन्ही सभेत मांडता येते की धन विधेयक केवळ लोकसभेत मांडता येते? तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी धन विधेयक केवळ लोकसभेत मांडता येते. तर धन विधेयक हे केवळ लोकसभेत मांडता येते, राज्यसभेत नाही. राज्यसभा धन विधेयकात बदल करू शकत नाही किंवा ते फेटाळूनही लावू शकत नाही. तर कुठे मांडता येते धन विधेयक? 139 नंबरचा प्रश्न आहे, राज्यसभेने धन विधेयक किती दिवसांच्या आत शिफारशीसहित किंवा त्याविना पारित करणे गरजेचे असते? तर या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी 14. राज्यसभा धन विधेयकात बदल करू शकत नाही किंवा ते फेटाळून लावू शकत नाही. राज्यसभेने धन विधेयक 14 दिवसांच्या आत शिफारशींसहित किंवा त्याविना पारित करणे गरजेचे असते. म्हणजे किती दिवसात पारित करणे गरजेचे असते धन विधेयक? 14 दिवसात. लोकसभा राज्यसभेच्या शिफारशींचा स्वीकार करू शकते किंवा त्या फेटाळून लावू शकते. दोन्ही बाबतीत धन विधेयक दोन्ही सभागृहांनी पारित केलेले आहे असे समजले जाते. किती दिवसात केले पाहिजे धन विधेयक पारित करणे? 14. 140 नंबरचा प्रश्न आहे, वित्त विधेयके सर्वप्रथम कोणत्या सभेत मांडता येतात? तर ऑप्शन ए लोकसभेत वित्त विधेयके सर्वप्रथम मांडता येतात. तर कलम 110 मधील तरतुदींचा समावेश असलेले वित्तीय विधेयक सुद्धा केवळ लोकसभेत प्रथमतः मांडता येतात. मात्र त्यांच्या पारित होण्याच्या प्रक्रियेत दोन्ही सभागृहांना समान दर्जा आहे. 141 नंबरचा प्रश्न आहे, अर्थसंकल्पाच्या अनुदानावर मतदान करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन बी लोकसभेला अर्थसंकल्पाच्या अनुदानावर मतदान करण्याचा अधिकार आहे. राज्यसभा अर्थसंकल्पावर केवळ चर्चा करू शकते, मात्र अनुदानाच्या मागण्यावर मतदान करू शकत नाही. अधिकार केवळ लोकसभेलाच आहे. 142 नंबरचा प्रश्न आहे, उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याचा प्रस्ताव कोठे मांडण्यात येतो? तर ऑप्शन बी राज्यसभेत सर्वप्रथम उपराष्ट्रपतींना दूर करण्याचा प्रस्ताव मांडण्यात येतो. तर उपराष्ट्रपती केवळ कुठे मांडण्यात येतो? राज्यसभेत मांडण्यात येतो. तो राज्यसभेत विशेष बहुमताने तर लोकसभेत साध्या बहुमताने पारित होणे गरजेचे असते. पुढचा प्रश्न आहे, मंत्रिमंडळाच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव कोण पारित करते? तर लोकसभा हीच मंत्रिमंडळाच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव पारित करते. म्हणून करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन बी राज्यसभा मंत्रिमंडळाच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव पारित करून त्याला पदावरून दूर करू शकत नाही, कारण मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असते. मात्र राज्यसभा सरकारच्या धोरणावर व कृतीवर चर्चा टीका करू, म्हणून मंत्रिमंडळाच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव कोण करू शकते? लोकसभा. 144 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय लेखापरीक्षण व लेखा विभागाचे प्रमुख कोण असतात? तर महालेखापरीक्षक हे भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभागाचे प्रमुख असतात. म्हणून करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन ए. कलम 148 मध्ये भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक या स्वतंत्र घटनात्मक पदाची निर्मितीची तरतूद करण्यात आली आहे. 145 नंबरचा प्रश्न आहे, भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक याची नियुक्ती कोण करते? ऑप्शन सी राष्ट्रपती हे भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांची नियुक्ती करतात. घटनेच्या कलम 148 नुसार भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांची नियुक्ती राष्ट्रपती आपल्या सही अधिपत्राद्वारे करतात. कोण करत असतात भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकची नियुक्ती? राष्ट्रपती. 146 नंबरचा प्रश्न आहे, भारताच्या महालेखापरीक्षकांना शपथ कोण देते? तर राष्ट्रपती हेच महालेखापरीक्षकांना शपथ देत असतात. म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. महालेखापरीक्षक यांना आपले पद ग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपतींसमोर किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या व्यक्तीसमोर शपथ घ्यावी लागते. 147 नंबरचा प्रश्न आहे, भारताच्या महालेखापरीक्षक यांचा पदावधी किती आहे? ऑप्शन ए 6 वर्षे हा
महालेखापरीक्षक यांचा पदावधी असतो? महालेखापरीक्षक यांचा पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही, मात्र तो सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश यांप्रमाणे पद ग्रहण केल्यापासून 6 वर्षे किंवा वयाचे 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत असेल, असे संसदीय कायद्याद्वारे निश्चित करण्यात आले आहे. तर किती असतो पदावधी? 6 वर्षे. 148 नंबरचा प्रश्न आहे, महालेखापरीक्षक आपला राजीनामा कोणाकडे देतात? ऑप्शन डी, राष्ट्रपतींकडे महालेखापरीक्षक आपला राजीनामा देतात. महालेखापरीक्षक आपल्या पदावधी संपण्याच्या आत राष्ट्रपतींना संबोधून राजीनामा देऊ शकतात. 149 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी भारताच्या महालेखापरीक्षक यांविषयी कोणते विधान सत्य आहे? तर या दिलेल्या विधानांपैकी ऑप्शन ए, भारताच्या घटनेचा भाग 5 मधील प्रकरण 5 हे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांच्याशी संबंधित आहे. हे विधान सत्य आहे, म्हणून करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन ए. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे, मित्र, मार्गदर्शक आणि तत्त्वज्ञ म्हणून कोणाच्या कार्याचा उल्लेख केला जातो? तर ऑप्शन डी, महालेखापरीक्षक याच्या कार्याचा उल्लेख मित्र, मार्गदर्शक आणि तत्त्वज्ञ म्हणून केला जातो. महालेखापरीक्षक हे संसदेच्या लोकलेखा समितीचे मित्र, मार्गदर्शक आणि तत्त्वज्ञ म्हणून काम करतात, म्हणून त्यांना समितीचे कान व डोळे असेही म्हणतात. तर आज या व्हिडिओमध्ये आपण 50 प्रश्न बघितले. संविधानावर आधारित हे प्रश्न होते. तुमचे काही सजेशन असतील तर ते कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.